तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या व्लॉगमध्ये तर नाही आता, कारण आपल्या गाडीचे लागलेत एल, त्याच्यामुळून आज कुठं बाहेर जायचं नाही आहे. पहिला मित्राला कॉल लावतो. तर भावाची आता हा भेटलेली आहे, म्हणून आता जरा वेळ बाहेर फिरणार, मजा मस्ती फुल राडे. आज नाईट व्लॉग म्हणताना फुल नाईट. घरी डायरेक्ट 3 ते 4लाच घरी डायरेक्ट सकाळी जायचं. एवढं फिरायचं ना सांगता येत नाही. तसं तर नाही करणार, उद्या पेपर आहे भाऊचा. रात्री घेऊन जाणार इकडं तिकडं, काहीतरी खाणार पिणार, बघू. खायचं पण नाही माझं, आणि वरनं त्या डिक्कीतच आहे माझ्या, आणि काय दरविशी लागली आहे काय माहिती. माझ्या डिक्कीतच माझं हे पडलंय, रोहित शर्मा व्हायला लागलो. हे पडलंय ते पडलंय, कुठं असतंय तिथलं ते समजून घ्या. माझं लायसन जे आहे ते माझ्या डिक्कीतच आहे. बघू, पोलीस गार्ड पडले तर पडले, नाही तर नाही, पण आहे माझ्याकडे लायसन. जे बघते त्यांनी तू व्हिडिओ काढा ना. मंडळी, आपल्या घरात चालू आहे कॅमेरा बसवायची फुल सिक्युरिटी. आधीच लागलेले, पण आता कसं सगळे फॉग व्हायला लागले, त्याच्यामुळून जरा थंडीचं कसं होतच असते फॉग त्याच्या आत, म्हणून आता सगळे कॅमेरे पुसून वगैरे गेलेत. हार्ड डिस्कच गेलेली पहिल्याची, तर ते आता बदलली आहे, ते फ्यूजने गेलेली. आता सगळं बंद करायला लावले, तरी पण तुम्हाला दाखवतो थांबा. माझ्या मोबाईलमध्ये पण ओके झालं आहे. लढ आली आहे बघा. बघा, इथलं पुढचं सीन दिसतं, आणि फुल खतरनाक आहे कॅमेरे. खरं सांगतो, व्हॉइस पण रेकॉर्ड होते बघा. ब्रदर हॅलो, काय झालं? हॅलो 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 हॅलो, काहीतरी शॉक झाला. वेलकम टू गाईज नाईट व्लॉग. वेलकम सिरियसली. नाईट ब्लॉग मध्ये येस, कारण आपण दिसले ना. हे पण बरोबर आहे. आता दिसला. जाऊ दे सोडा. तर आजचा मंडळी ब्लॉग डिपेंड ऑन नाईट. जेवढा वेळ नाईट तेवढ्या वेळ आम्ही आहे की नाही. हा म्हणला ना, आता हा म्हणला ना 6-6:30 पर्यंत जायचं नाही. आता जाग एक दिवस झोपू नको. ती पुरी कसले कष्ट करते. अरे यार, लाईट काय जीव खायला लागली. थांब पहिला, थांब. समोरची लाईट लावला, समोर आपल्या पुढची लाईट लावला, समोरची लाईट लावली. शेडात अरे गेले लाईट. चल चल चल, सोड रे. समोरची लाईट लावली, इकडची लाईट लावली. एवढा खरं तर नको गली. अबे लांब पण लावत नाही, इथेच लावतो गाडी. हे गाडीचं काय सांगता येत नाही मित्रांनो. लेकीच्या आत चल की तू पण. काय मिळणार चाल रे. मी पण, माझं पण काय नाही, तरी पण मी चाललोच ना. ऑर्डर वगैरे आधी येत आहे. मी नॉनव्हेज बंद केलं आणि माझ्या व्हिडिओमध्ये पण बघू शकता. हे घरच्यांसाठी आहे पार्सल. जेव्हा घरची सत्ता आपल्या हातात येईल तेव्हा आपण पण बंद करू त्याच्यासारखं. तुला कोण सांगितलंय बंद करायला? महाराज कुठले? प्रेमानं मला कोण सांगितलंय? मी. हा. म्हणून एडा तुझं बघून मी पण बंद केलो. आता नाही खात, खरं नाही. एडा माझ्या पुढे काय होतं माहिती का, तेव्हा भुर्जी होती तरी मी इग्नोर केलो, आणि शेंगाची चटणी आणि चपाती खाल्लो. विचार कर कसा. तुझ्या एका बोलण्यावर. ते आधी कसं होतं माहिती का, होतं ना. आता सुटला नाद, लई दिवस राहत नाही, आहे का नाही. आता कळेल हे तर सुरुवात आहे. रे नाही रे, बंद केलो, खरं बंद केलो. फक्त अंडे खातो. एवढे हलकी नाही अवे पाडशील बे. ऐक नाही अबे नाही पाडशील. ए काय करायला लागला बघा बघा. सोड रे. हो ऐक मस्ती नको. तुमचा शस्त्र सांभाळा. 2 मिनिट बसा. हळूहळू पाठीमागे गाडी. हां सर आपलं ड्रायव्हिंग लायसन कुठल्या नंबरचं आहे माहित नाही. हां सांगा की सर. म्हणताना माझा जे आधार कार्ड नंबर आहे ते ड्रायव्हिंग डायव्हिंग लायसन्स आहे. हां. डायव्हिंग. अरे डायव्हिंग किसी को नहीं आती. अरे नाही, मला सगळं डायव्हिंग येते. स्कूबा डायव्हिंग, उबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग, जी तसे सगळे येतात. पण तू एका डायव्हिंग मध्ये हरला.
रोस्ट रोस्ट ते कसं असते माहितीये का बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हा. कारण मी त्याची ट्रेनिंग घेतलं ना रे म्हणून हारलो तू ना माझ्याकडनं ट्रेनिंग घे की हा तुम्हाला खरं सांगू का हा ऐका मी याला एका डॅश डॅशचा फोन आलेला तर मी म्हणलं ह्याला सांगायची काय गरज नाही आपल्याला मी बर आपल्याला तू ऐकायला बसलो. ते झालं का नाही सांग काय तरीच झालं का नाही तुम्हाला कळालं नसणार पूर्ण क्लिअर सांगितलं का नाही उगी शिवराजचे जे चाहने वाले हे वो बुरा मान जाएंगे इसीलिए हम नहीं बता रहे वाटलं नव्हतं असले भारी भाजी भेटतील राजा भाऊ कॉर्नर काय काय लिहिले बिला कोणी काय माहित पातळ ना चला कॉर्स भाजी एक नंबर भरी आहेत एक नंबर भाजी आहेत खरं आणि रात्री ट्रेन करून भेटतं थंडीच्या ह्याच्यात भजी पाहून या रे मंडळी आता रात्रीचे वाजले 10:30 आणि इकडे म्हणायला लागलाय मग थोडे नंतर झालेत अरे 10:40 झाले 40 झाले नाही बे. 40 झाले ना नाही होत आले 40 होत आलेत झालेत काय नाही 11 पर्यंत घरी आपण खरं 11 वाजलेच तरी 11 वाजले झालं 9 मिनिटं आता मी इथनं घरी असतो पण 9 मिनिटं होते मी इथनं घरी जाऊस तर 9 मिनिट होते 11ला बरोबर घरात टच अजून ब्लॉग अजून लेट काढायचं तर माझं हा इच्छा एकटा कुठं फिरू शकतो पण चार्जिंग साथ देत नाही उद्या माझी गाडी पण बंद पडली आहे मेन ते पण करायचं एक काम रिपोर्ट एक लय कामं पडतात असं गाडी जर बंद पडली ना अंगलट लय कामं पडतात खरं सांगतो गाडी एक मूळ किस्सा आहे तर मंडळी आता जस्ट घरी आलोय रात्रीचे 11 वाजलेत वाजायचेत नाईट ब्लॉग झाला नाही खरं म्हणताना कारण फिरायचं होतं 1-1:30 पर्यंत त्यांच्या घरची ओरडा लागलेत म्हणून तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या डे 2 मध्ये काल रात्रीचा प्रवास कसा वाटला सांगा आता काय सकाळी उठून एकटाच ब्लॉग बघायला लागलो वेगळ्या आयडीवर ना माझाच ब्लॉग आहे जरा चालू ठेवतो जरा व्ह्यूज वगैरे वाढवतो आता जस्टच उठलो बघा उठायची वेळ लई घाण व्हायला लागली आहे उठतो 7ला ब्लॉग एडिट करत बसतो तिथंच दिवस जात आहे पूर्ण बरं जाऊ दे सोडा तर आजचा उद्देश ब्लॉगचा आज आपल्या एकतर गाडीची एकतर आपल्या गाडीची सर्विस म्हणताना दाखवून आणायची ती वाली बंद पडायला लागली आहे काल पण बंद पडली मला बाहेर जाता आलं नाही मेन गोष्ट मग तेच आज दाखवून आणायची आहे एका मित्राला घेऊन जातो तिथंच काम ओके करतो त्याचं आणि अजून एक गोष्ट ते तुम्ही व्लॉगमध्ये बघा इथं बघू नका आता हा झाला आहे जेवायचा टायमिंग आईला कोण बडबड करायला ही बघा आता हे बघा म्हणून म्हणायला लागलो ब्लॉग बघा माझे ब्लॉग बघा खतरनाक ब्लॉग आहेत आपले ही तुम्हाला वाटत असेल छोटी आहे पण दाखवतो थांबा फेस प्रमाणे दाखवतो माझ्या तुम्हाला हे एकदम छोटी किंवा वाटत असेल पण नीट दाखवतो बघा आता हे माझं तोंड आहे तोंड डाऊन लांब तोंड डाऊन लांब दाखवतो सोलून पण दाखवतो आणि हे प्युअर शेतातले आहे प्युअर शेतातनं तोडून आणले आहे इथं घट पण आहे बघा एड्या गप चेष्टा उडवते तर घरचे सगळे ब्लॉग बघून सण करून घ्यायचं जेव्हा व्हायरल होतो तेव्हा दाखवायचं आता दाखवायचं बघा आता दाखवतो तोंड उडलो पूर्ण सकाळी उठून असंच फळं ते खात जावा स्वागत आहे आपल्या डे 2 मध्ये सकाळीच चालू केलंय ब्लॉग तरी पण आता बाहेर जाताना अजून एकदा केलो तर आता चाललो आहे पहिल्यांदा आपल्या गाडीचं काम करायला त्याच्यानंतर ना जाणार मंदिराकडं इस्कॉनला जायचं का ते मंदिरला जायचं प्लॅन म्हणजे चेंज इस्कॉनला नाही जाणार डायरेक्ट आता मंदिराला जाणार मंदिराच्या आत काय काय ते दाखवतो पहिला तर आपलं गोळ कुठे गेलं आज लायसन आहे त्याच्यासाठी गपचूप जातो आता गाडीचं काम करताना दाखवतो डायरेक्ट ठेवतो हो इथं लावू दे का काय करायचं एक काम आहे गाडीचं बंद पडायला सारखं फक्त दाखवायला लागलं आत घेऊ पडावत फक्त हा चेक मारावं फक्त बंद मिळत
तर मंडळी आपण आलेलो आहोत कुठं वीर तपस्वी उत्तराखंड आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश यस ब्रदर. मंडळी आता तुम्ही विचार करत असताल आम्ही कुठं, आम्ही आहे सोलापुरातल्या सगळ्यात भव्य मूर्ती पार्वती पदे शिव हर हर महादेव. आता आपण आहेत एका मंदिरपाशी आणि या मंदिराचे पूर्ण शिवलिंग मोजून 1008 शिवलिंग आहेत. आणि असं नाही, तुम्ही मंदिराच्या वरही बघू शकतात शिवलिंग अजून आहेत. असे सगळे मिळून शिवलिंग 8 आहेत. 1008. फुल एक्सपिरियन्स खतरनाक आहे. आता आमच्या इकडे शूट चालू आहे बघा. तर ह्याच्यासाठीच तुम्हाला फॉलो करा म्हणतो. तर तुम्हाला म्हणलेलो का नाही आम्ही कुठने आलो आणि कुठून चाललो. आता बघा दाखवतो. इकडनं वरती पूर्ण ती प्रचंड प्रतिमा ह्याच्यावरच स्थापित त्रिंदा. थांबा थांबा दाब बघा असं काय आहे. रामा श्री गुरुपंचाचार्य महाराज स्वामीजी यांचे धन्यवाद. बोला जय हरी. बोला अशी काहीतरी मोठी प्रतिमा पाठीमागड बसलेली आहे. 20 रुपये कॅश आहे येऊन घेऊन. तर मंडळी आजचा व्लॉग इकडला म्हणताना व्लॉग तर नाही, धार्मिक व्लॉग हे इथेच संपतो. आणि ह्याच्या पुढं म्हणताना माहिती वगैरे आम्हाला तर माहीत नाही की कोण देणार आहे. उद्या येऊन एकदा जरी टेस्ट मारता. हे आहे पंचमुखी श्री महादेव महाराज. मला पण फॉलो करायला विसरू नका. येस मी पण डॅनी पंडित. चला नाही सॉरी मित्रांनो, तुमच्यासाठी व्हिडिओ काढायचा राहिला. टेस्ट रिव्ह्यू आता आहे ना देतं. 1 नंबर. आज हा तर बे तोंडात चालू होतं माहिती आला विसरू नका. जाधव भेळ सागरचा